सांग काय झालं? कसं कळतं ग तुला? आम्ही एवढे मोठे झालो तरीही तुला आमच्या मनातलं कळतच. लेकरं आहात रे तुम्ही माझी, मुलं माझी. जन्म नाही दिला तुम्हाला मी, तुमची माझी नाळ जोडली गेली ना. काय झालंय? आत्या तू तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस. आईच्या त्या बांगड्या प्रीतीला मी दिल्या होत्या, त्याने घेतल्या नव्हत्या. तिने लगेच तक्रार केली तुझ्याकडे? नाही आता तक्रार नाही. माझ्यामध्ये तक्रारच म्हणतात याला. म्हणूनच तू बोलायला आलास ना माझ्याशी. याचाच अर्थ तिने तक्रार केली माझी तुझ्याकडे. तक्रार नाही ग त्या, उलट प्रीती त्या बांगड्या परत करायला आल्या होत्या. मी त्यांना कारण विचारलं तेव्हा त्यांनी मला खरं कारण सांगितलं. बराच छान वकिली करतोयस रे तू तिची. एवढ्यात आहारी गेलास तू तिच्या. हे बघ त्या, तुझा रोखठोक स्वभाव तुझ्या या बाच्याला माहिती आहे. त्याला हेही माहिती आहे की त्यामागे फक्त आणि फक्त काळजी असते, प्रेम असतं. पण तुझा स्वभाव प्रीतीला नवीन आहे ना ग. त्यामुळे तू असं काहीतरी बोलल्यावर त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना. हळव्या आहेत का त्या मनानं? सकाळी घडलेला प्रसंग त्यांनी खूपच जिव्हारी लावून घेतला. तिच्या जिव्हारी लागलं हे लक्षात येते तुझ्या, पण आत्याच्याही एखादी गोष्ट जिव्हारी लागू शकते हे नाही लक्षात येते ना तुझ्या. असं नाही आहे आत्या. स्वराज एक विचारू? विचार ना. मी तुला न सांगता न विचारता तुझ्या सासरी गेले हे आवडलं नाहीये का तुला? काही नाही आत्या, असं का वाटेल मला? आत्या मला चांगलंच माहिती आहे तू आपल्या घराचा विचार करूनच तिकडे गेलेली असणार आहेस. हे बघ आत्या, त्या बांगड्यांच्या बाबतीत तुझा जो काही गैरसमज झालाय तो दूर करायला मी इथे आलो होतो. आत्या, आई आहेस तू आमची आणि तुला पूर्ण अधिकार आहे त्या घरी जाण्याचा. त्यात माझ्या आवडण्याचा काहीच संबंध नाहीये. हे बघ, तुझ्या आणि प्रीतीमध्ये कुठलाही गैरसमज राहू नये इतकंच वाटत होतं मला, म्हणून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आणि तरीही तुला माझं कुठलंही बोलणं आवडलं नसेल, राग आला असेल तर खरंच माफ कर. नाही रे काही असं. येतो. एक नंबरची डॅम्बिस मुलगी आहे ही. स्वराजला कसा स्वभाव कळत नाहीये तिचा, तेच मला स्पष्ट धडधडीत डोळ्यासमोर दिसतंय. घरातल्या कुणालाच कसं काही दिसत नाहीये. माफ करा, तुम्ही अचानक आल्याने जरा गडबड झाली, नाहीतर आपण जेवणाचा बेत केला असता. नाही नाही, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आम्ही फक्त प्रथेप्रमाणे पत्रिका द्यायला आलो. नाही, खरं तर प्रथेप्रमाणे मुलीकडच्या आणि मुलाकडच्यांना पत्रिका द्यायची असते. नाही पण काही हरकतच नाहीये. पुढच्या सगळ्या गोष्टी प्रथेप्रमाणे करा. हो ना, कराल ना? म्हणजे हो हो. असो. हे घ्या, ही आमची पत्रिका आणि हे थोडंसं तोंड गोड करा. धन्यवाद. ताई, नाही असं काय एकदम पत्रिकेकडे पाहताय तुम्ही? आम्हाला द्यायची पत्रिका आहे ना, कुठे आहे मग? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आत्या, म्हणजे आम्ही अजून पत्रिका छापल्या नाहीयेत. अजून नाही छापल्या पत्रिका? हो, लग्न तोंडावर आलंय, पत्रिका छापणार कधी, लोकांना वाटणार कधी, सगळ्या गोष्टी होणार कधी? आणि आत्ताच पत्रिकेची देवाणघेवाण करायची असते ना आपण. म्हणजे रीत आहे दादा तसं म्हणून. आत्या, विषय फक्त रीतीच आहे ना, मग नो टेन्शन. पुरुषोत्तम काका, एकदा तुमचा फोन चेक करा ना. मी पत्रिका तुम्हाला मोबाईलवरच पाठवली. सो प्रथा डन. आणि ऑफिशियली आपण एकमेकांना पत्रिका पण एक्सचेंज केल्या. अरे वा, छान. स्मार्ट युगातली स्मार्ट पत्रिका. एक्झॅक्टली काका. आणि कसं आहे ना, कागदाचा वापर सुद्धा टळला ना, आणि झाडं पण वाचली. आणि पत्रिका छापण्याचे पैसे वाचतील.
म्हणजे सगळ्यांना अशाच पत्रिका पाठवणार आहेत का? अगं मग काय हरकत आहे सुनू? अरे छे दादा, मला कशाला काही हरकत असणार आहे. पण देवाला ठेवायला पत्रिका लागेलच ना. देवाला तिथे अशी मोबाईलवर पत्रिका नाही पाठवता येत. तिथे जाऊन देवळात प्रत्यक्ष ठेवायलाच लागते पत्रिका. तेवढी तर छापावी लागेलच. आत्या हो, आम्ही पत्रिका छापणारच नाही असं नाही आहे. छापणार आहोत, पण मोजक्या छापणार आहोत आणि त्यातलीच एक देवासमोर ठेवू. नाही हरकत नाही, तुमच्या सोयीने करा सगळं. आणि अजून एक, तुम्ही खर्चाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण सगळे खर्च वाटून घेऊया. हो, म्हणजे आम्हाला सांगा आम्ही काय काय करायचं ते करू आम्ही. तुम्ही एक काम करा, लग्नाचा हॉल आणि तिथली जी काय सजावट असेल ती तुम्ही बघा.